आणि नदीतले मासे आहेत ना, ते चढणीचे मासे असतात ना, ते त्यांची पिल्लं सोडण्यासाठी अंडे असतात ना त्या माशांच्या आतमध्ये, येलो वाली त्यांची पिल्लं सोडण्यासाठी वेडे झालेले असतात. ते इकडे तिकडे जिथे त्यांना पाणी भेटेल ना अर्णव, तिकडे ते पाळतात. आता हे नदीमुळे त्याच्यामुळे हे ते चढणार, तिथे पाणीवर उड्या मारतात. ते उड्या मारतात ते बघण्यासारख्या, सगळ्यांना माहितीच असतील. जे कोकणात लोक राहतात ना त्यांना सगळ्यांना माहितीच असतील कशा उड्या मारतात ते. तसं झोतावरनं कसं इथून खाली उड्या मारणार, मग त्यांची जम जर गेली नाही ना मग ते, हे बघा समजा तर इथून हे मासे वरती गेले, आता हे वरनं पाणी झोताळतंय तर इथून हे जम करणार, पण त्यांची जम कधी कधी जात नाही. मग हे त्याच्या आतमध्ये, त्या पाण्याच्या आतमध्ये पाणी लावायला लागतं, मग ते पाण्यामध्ये पडतात. बरोबर ना? हे बघा हे पाणी आहे, पाण्यामध्ये पडतात. अरे रे रे, थांब, पकड त्याला. हा हे बघा, याला बोलतात मऱ्याचा मासा. डोकरू. पाणी कमी आहे तरी पण सोड त्याला. आता एका हातची सोड. तो इंद्रधनुष्य बघ पडलाय, दिसतो काय तो? काय समोर इंद्रधनुष्य. हा, हे पाऊस ऊन असला की इंद्रधनुष्य दिसतात. आम्ही आलेलो होतो माशाला अर्णव, पण काय मासे काय उड्या मारला नाही माशाने. तर पाऊस अजून पडला असता ना तर नक्की भेटलं असतं ना रे. पण आम्हाला भेटले आंबे. हे बघा किती आंबे भेटलेत. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज मी आलेलो आहे गावाला, कोकणातल्या गावामध्ये आलेलो आहे. आल्यापासून पाऊस चांगला पडतोय. तर आमच्या दादाने बांधण पकडले, धरण पकडले चढणीचे मासे पकडायला. बोलतो चला बघून या मासे चढतायत की उड्या मारतात काय ते बघून ये. भेटले तर घेऊन येऊ, दाखवू तुम्हाला. चला तर कंटू चाललो. मी एकटाच चाललो आहे. दादाचं घर आमच्या खाली आहे नदीच्या बाजूला. तर त्याला तिकडे त्याला भेटतो, तिथून मग आमच्या धरणावर जाऊ, बांधणावर जाऊ, तिथे मासे चढतात का ते बघूया. पण 2 दिवस इकडे पाऊस नव्हता, ऊन पाऊस वगैरे होतं. आज थोडं चांगला पडतोय पाऊस. ती बघा सगळीकडे हिरवंगार चाललंय, पाणी पण चाललंय वाटेने. सावकाश असतं कसं बुलबुटीत झालं. तांबड आहे ना, पडायला बिडायला व्हायचं. काठी घेऊन नाही आलोय मी, कारण छत्री एका हातामध्ये मोबाईल, त्याच्यामुळे काठी नाही आणली. काठी असलं की कसं आधार असतो, म्हणजे कसं पडता काठीच्या आधारावर हे होतं, सावरता येतं. तो तांबड आहे ना, मस्त बुलबुट येतं. ते बघा पाण्याचा आवाज येतोय. रावताचा परा. आले पाणी आहे. सगळीकडे जंगल दाट झाले. आताच पाऊस चालू होऊन थोडे दिवस झाले. हिरवगार जंगल वाढलं, लहान मोठी झाडं असणं सगळी वाढली. तर एकट्याला फिरायला भीती वाटते त्या जंगलातून. आला रावताचा पर्या ओढा. आमच्याकडे पर्याच बोलतात, काय काय ठिकाणी ओढ्या बोलतात, काय ओढा बोलतात, काय काय ठिकाणी काय काय वेगळ्या नावाने बोलतात. मी पर्या बोलतो. हे बघा पाऊस मोठा पडला ना, त्या पर्याला पण उतार होत नाही. तिथे पहिली लोक कपडे धुवायला यायची, आता घरोघरी न राहते, पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे घरीच धुतात. पाणी भरपूर आहे तरी पण. चला हे बघा, जे पण पाणी हे केलं, पाणी तिकडे जाऊ नये म्हणून
डाळी चेपून ठेवले. ते मासे उडत नाही. ते पण एक बांधण टाईपच आहे, म्हणजे हे केलं पाणी साचण्यासाठी. इकडे बघा ही कुंपण गेले ती आल्यासाठी हळद लावले वाटतं खाली. हळद नाही, हळद आहे, बोरक्यानं कालिंदे बिरिंदे हे तसं काय काय आहेत. त्याला बोलतो तो वाकोडा, काकडी बिकडी आहे. सगळीकडे पाणीच पाणी. पाऊस लागला ना बऱ्यापैकी. हे पाणी चाललं इकडे शेतामध्ये. अजून काय आमच्याकडे लावणी लावायला सुरुवात नाही केली नाही. हे बघा किती आंबे खाली पडलेत, लोक उचलत पण नाही, पायाने तुडवतात. हे बघा आंबे नाही, पण पावसाळ्यांमध्ये बघा किती पडलेत आंबे. खातात की नाही लोक काय माहिती. भरपूर पडले, आतमध्ये पण भरपूर पडले. येताना घेऊन जाऊ आपण, चांगले शोधून. वरती पण आहेत. हे झालं आमच्या गावचं प्राथमिक आरोग्य केंद्र. हे बघा हे सोंडे बघा वाढले, पेरणे झालेले नाही, भात पेरणे. आणि जे लावणीला सुरुवात आहे ना, प्रत्येक गावामध्ये कसं असतं, किरका असते. किरका कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये किरका असते. ते देवाचे हे असतं, ते गेल्याशिवाय ना लावणीला सुरुवात करत नाही. किरका झाल्यानंतर लावणीला सुरुवात करतात. तर आमच्या गावची काल संडेला किरका गेली, काल गेली. किरका झाल्यानंतर कधी पण किरका झाल्यानंतर कधी पण तुम्ही लावणीला सुरुवात करू शकता, पण किरकाच्या अगोदर नाही करत. प्रत्येक गावाच्या अशी कोकणामध्ये प्रथा असते, देवाचा काही प्रोग्राम असतो ते करावं लागतं. हे बघा सगळीकडे फोडणी झालेली आहे. बेरणी नाही झाली अजून, फोडणी झाली वाटतं. बेरणी लावायच्या अगोदर करतात. कधी कधी जास्त पाऊस असेल तर डायरेक्ट फोडणीनंतर डायरेक्ट बेर करून हातावर लावून घेतात. हे बघा ते नाचणी पण आहे, भात पण आहे. बघा किती मोठे मोठे सोंडे आहेत, पण करत नाहीत. सराव चांगला वाढलाय गुरांसाठी, पण गुरच नाहीत कोणाची. आता शेती कशी, पहिली लोक कशी लावणीसाठी बैलांचा उपयोग करायचे, नांगर पकडण्यासाठी. आता ट्रॅक्टर आले. असल्यामुळे बैल वगैरे सगळ्या लोकांनी विकली. शेती तरी कोण लोक जास्त करतात, थोडीच शेती करतात. ट्रॅक्टर काम करून चालतं. यंत्र आले, माणसं बैलचा उपयोग कमी झाला. हे आवण चांगलं वाढलं, दाट चांगली वाढले. लावणी कधी पण लावू शकते. एक आता आला दुसरा पर्याय, भरतो जवळणीचा पर्याय वाटतं, काहीतरी बोलतात, नाव आहे शेती करायचं तेवढं. पाणी ह्या पर्यामध्ये कसं एक वेगळंच आहे. म्हणजे पर्यामध्ये गेलात ना तर पाणी गरम लागतं. बाकीच्या पर्याचं एवढं पाणी थंड असतं, पण या पर्याचं पाणी आहे ना गरम लागतं. कुठून येतं काय माहीत नाही. हे गार आहे, पण ते तिकडून येतं ना शेतातून, ते गरम असतं. खैर सोडतोय, मित्र आहे माझा दाजी. आता पहिलं कसं पावसाळ्यातच लोक खैर वगैरे हे करायचे, आता उन्हाळ्यात पावसाळ्यात चालूच असतं. खैर हे करतात, पण पावसाचं थोडं खैराचं वजन जास्त होत असेल, काय माहीत नाही. रेट पण काहीतरी फरक असेल रेटचा. हे बघा हा बघा एक खैर केवढा मोठा झाला आहे, भरपूर मोठा मूद आहे. रानात असतं तर राहिला नसतं, चोरली नसतं. शेतावर आहे म्हणून राहिला. पाणी साचलंय शेतामध्ये. लावणी लावायला चांगलं, कुठून बाहेरून घ्यायची पण गरज नाही.
हे बघा आला आमचा आता गावचा मेन रोड. जाणं आहे ना इकडून आरवली, इकडे आमचं हे गाव. रस्ता चांगला, पुरा चांगला आहे. 1-2 वर्षापूर्वीच बनवलं आहे डांबरीकरण. ही सगळी आमची शेती, मालावर शेती आहे सगळी. आम्ही थोडे वरती राहतो टेपरावर. आता लोक खाली पण घरं बांधले. पहिले इकडे घरं वगैरे नव्हती, लोक वाडीमध्ये घरात बांधले. वाडीमध्ये जागा पुरत नाही, त्यामुळे लोकांनी शेताच्या जागेवर घरं बांधले. हे बघा, हा आमचा अर्णवला घेऊन चाललोय मी. खाली येईपर्यंत, आमच्या घराकडून खाली येईपर्यंत पाऊस झालाय कमी, तरी पण बोललो बघूया बघूया ना चढतात का नाही मासे. पाऊस पाहिजे होता, जरा पाऊस आलाय कसं पाण्यावर मासे चढतात. बघूया, पाऊस थांबलाय, जाऊन तरी चेक तरी करूया. अर्णव बोलतो आंबे भरपूर लागलेत पिकायला म्हणजे उलगायला लागलेत ते. पावसातून खाऊशी वाटत नाही, किडे बिडे असतात. बघून खायचे आंबे. ही बावची बिटकी पण लागली होती ना रे. हा दिसतात अजून तर आहेत वरती कुठं कुठं ते दिसतात. ते बघ लांबून दिसतात ते आहेत. नंतर लेट आंबे पिकले ना रे, यांचा आंबे लेट पिकले आहेत वरती आंबे. पडलेत खाली बघ, खाली पडले आहेत. खराब आहेत ना, खाली पडलेत. नंतर जाताना बघूया कुठले चांगले भेटतात काय. हा हा त्याच्यावर असतात काय. हा तोंडात जातं बरोबर. हो तोंडात पण असतात. हे आंबा उतरलेला नाही काय रे कोणी. हा तो दत्त्याचा आहे ना, इकडे पण पाणी आले ना. अरे चांगले आहेत आंबे हे आंबे चांगले आहेत रे. हे हापूस आंबा, त्याला पण उतरवले नाही वाटतं कोणी. लाच काढले का आतमध्ये, खराब असतात. हां 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 काय रे, आंबे नाही करता करता भरपूर होते आंबे. ना भरपूर होते आंबे, नाही करून. रानात आंबे नव्हते, पण मला आमच्या शेताकडे भेटाकडे भरपूर होते. हा आमचा हरल डायरेक्ट नदीला जातो. पाणी आहे जोरात. ह्या हरल्याला पण मासे चालतात चांगले. आपण गलबिल उडवायला जातो का ना तुम्ही. आम्ही पहिले लय गल उडवायला जायचं. हा ते कोणाचं आहे. हा ते बघा, एक वरती बांधण पकडल्याने कोणतरी दिसतंय बघा. हे होतं धोता ते पाणी आतमध्ये, पान नाही लावले नाही. मला दाखवतो नंतर. मला रस्ता दाखवतोय. आणि हे कलम तुम्ही उतरला होता का. का आंबा एक पडला. हा जा आंब्याची आठवण काढायला खोटी, आणि आंबा पडला. अर्णवचा कलम आहे. तर हापूस आंबा आहे. कुठं पडला रे. सावकाश खाली बघ. अरे इथंच पडला, एवढे इथंच पडला रे. हा पडला. हा नाही हा नाही. कुठे शोधतोय. तिकडनं जाऊया मग. पण तो पडला कुठं. हा काय हात पडला असेल, पण तो खराब आहे. आता पडलं, ताजा पडल्याचा ठीक असतो, पण दिसायला पाहिजे ना रे. गायब झाला की काय. ना गायब झाला की काय. ते कलम उतरवलं होतं काय रे. कलम उतरवलं होता फक्त 15-20. मग एवढं खाली पडतायत ते. पण त्याच्या अगोदर उन्हाळ्यात काढायला पाहिजे ना रे. त्यावेळेस कच्चे होते, त्यावेळेस बारीक होते ना. आता पावसाळा सुरू झाला तेव्हा मोठे झाले ना.
त्यावेळेस आंबे लेटच पिकायला लागले, लेट लागले होते पण लेट पिकायला लागले, नाहीतर आंबे आता पावसाळ्यात पिकायला लागले आंबे. ह्या पहिला काय येडायच काय लयच मासे झाडायचे आता कुठले नाही काय. या चोंड्यातून ना नदीच्या जवळ आहेत नाही चोंडे, तर पहिले आम्ही या चोंड्यातून मासे पकडायचो. आता काय शेतीच कोण करत नाही तरी पूर्ण गवत आहे आतमध्ये. दिसतात का रे? हा हा दिसतात का? दिसतच नाही. तुम्ही चढून दिला होता ना पालनं लावून लांबच खालीच पकडता, तर वरती कुठले येतील? इथे पाण्याचं झाड आहे. झाड. आता आम्ही आलेलो तुमच्या बांधण्याजवळ. पाऊस जरा असता ना तर उडायला असतं ना रे. पाऊस थांबला वरतून खाली ये, पण पाऊसच थांबला. पाणी जास्त असलं ना की उडतात मासे. आणि मासे शांत पाहिजे ना रे, माणसाचा कोणाचा आवाज नाही पाहिजे. शांत असलं ना की उडतात. आणि मला काही माणसाची त्यांना चावू लागते. आपण गेलो ना की थोडं बोललो ना की उडायचे बंद होतात. त्यांचे कान एवढे लगेच त्यांना कसं काय समजतं रे माणसं आली किंवा काय ते आपण बोलल्यानंतर. असंच काहीतरी असेल. आपल्यापेक्षा मासे हुशार आहेत. माणसं थोडी हे करते. पण हे मुख्य प्राणी हे आंब्यावर कोण आहेत? आमच्या आंब्यावर उतरायला पाहिजे. आम्ही काढले तेव्हा आईचं डोकरू सोडलेला, ते मी पकडला. काय झालं? डोकरे. आता गप राहिला, आता बांधून आलं गपचिप राहा. मला दाखवतो, जास्त मोठ्याने बोलायला नको. हे बघा आंबे खाली पडलेत आणि ते जमवायला लागणार आहेत. बांधून आले आहे. पाणी लागलेलं आहे. इथे झोपायचं ना, पाणी मोठं आलं की हे झोपायचं. पाणी मोठं आले की झोपायचं ना रे. मासे नाही उडत आहे. हे बघा असे आमच्या गावाला बांधणं पकडतात. हे बघा. आणि हे आहे ना ते खाली हे पाणी नाही. रेडिओ कसं असतं माहिती आहे? हे पाणी आहे ना, पाण्याच्या याच्यावरचे त्याच्याने हरणं मासे बघतोय हातच्याने आतमध्ये. आहेत काय रे? कायच नाही ना. तर कसं असतं हे पाणी आहे ना, पाणी झोतात बांधता नाही. नको सोडायचं नाही. तर हे पाण्याने कसं हे नदी आहे ना. हे बघा ही नदी, ही नदी आहे. छत्री आणि हे कोणी पकडला होता? ही नदी आहे. नदीचे पात्र बघा केवढं मोठं. त्यासाठीून पाणी चाललंय बरोबर ना. पहिल्यांदा येतो का नदीवर बोल पहिल्यांदा येतो तसे काय खाली चालेल. नको वरनं पाणी बिणी यायचं मोठा. हे बघा हे नदीचं पात्र मोठं आहे. पाणी सगळं त्यासाठीून चाललंय. तो इंद्रधनुष्य बघ पडलाय. दिसतो काय तो? काय समोर इंद्रधनुष्य. हे पाऊस ऊन असला की इंद्रधनुष्य दिसतात. हे नदी आणि हे आमचं हे शेत आणि हे वरचे बांधणे. नदीतले मासे आहेत ना, ते चढणीचे मासे असतात ना, ते त्यांची पिल्लं सोडण्यासाठी अंडे असतात ना त्या माशाच्या आतमध्ये येलो वाली. त्यांची पिल्लं सोडण्यासाठी वेड्या झालेले असतात. ते इकडे तिकडे जिथे त्यांना पाणी भेटेल ना अर्णव तिकडे ते पाळतात. आता हे नदीमुळे त्याच्यामुळे हे ते चढणार. तिथे पाणीवर उड्या मारतात. ते बघण्यासारख्या सगळ्यांना माहितीच असतील. जे कोकणात लोक राहतात ना त्यांना सगळ्यांना माहितीच असतील कशा उड्या मारतात ते. तसं झोतावरनं कसं इथून खाली उड्या मारणार, मग त्यांची जम जर गेली नाही ना मग ते हे बघा समजा तर इथून हे मासे वरती गेले, आता हे वरनं पाणी झोताळतंय तर इथून हे जम करणार. पण त्यांची जम कधी कधी जात नाही. मग हे त्याच्या आतमध्ये त्या पाण्याच्या आतमध्ये पाणी लावायला लागतं. मग ते पाण्यामध्ये पडतात. बरोबर ना. हे बघा
हे पाळणं आहे, पाळण्यामध्ये पडतात. जर पाऊस मोठा असतो ना तर समजलं असतं. हा अर्णव चेक करतोय. नसतील अर्णव. पहिले दिसतील, राहू देत. भेटला का? काय बोलतोस? हा दाखव रे. हा अरे रे रे थांब 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 थांब. पकड 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 त्याला. हा हे बघा, याला बोलतात मऱ्याचा मासा. डोकरू डोकरू डोकरू. पाणी कमी आहे तरी पण सोड सोड त्याला. आधी एका एका एक असते. सोड 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 इथे सोड, राहू दे. बघा हे ते काटे रुपतील रे. एक डोकऱ्या भेटला. असतील अजून. पाण्यातच टाक मग. हा ते असतील रे आतमध्ये, पण कसं भेटला एक तरी भेटला बघायला. हा हे दिसतील आज ना, राहू देत. माणसं बोलायला लागली ना ते होत नाही. ते एक तरी बघायला भेटला. जर अजून मोठा पाऊस पडला असता ना तर आले असते ना रे. आले असते. चला हे आज तर काय भेटलं नाही, नंतर तुम्हाला दाखवू. असे हे पकडतात. जाऊया मातीची हे काढतात ना पाणी. हा बघा आमचा आंबा. जरा बघूया काय भेटतात काय रे. आम्ही आलेलो होतो माशाला अर्णव, पण काय मासे काय उड्या मारला नाही माशाने. तर पाऊस अजून पडला असता ना तर नक्की भेटलं असतं ना रे. पण आम्हाला भेटले आंबे. हे बघा किती आंबे भेटलेत. चांगले आहेत पण हे चांगले एकदम पिकलेत. हे बघा ही बिटकी आमचीच आहे. वरती आहेत अजून भरपूर आंबे आहेत. हे बघा एवढे पडलेले भेटले. आता लोक आंबे पायाने तुडवतात. हे चांगले आहेत. हे बघा किती आहेत ते. हे आम्ही घरी घेऊन खाणार. अन्न तुला नाही आवडत ना? अन्न बोलतो पाऊस पडला की मी आंबे खायचं बंद करतो. गुजराती लोकांसारखं करतो. गुजराती लोक कसं पाऊस पडला की आंबे खाणं बंद, पण मी खाणार. चालेल चला घेऊन जाऊया घरी आंबे. आता मासे नाही भेटले तर नाही, आंबे तरी घरी घेऊन जाऊया. अर्णव आणि मी मासे काय भेटले नाही, आंबे घेऊन जाऊया.